असल्यापासून मी मुंबईत यायचो तेव्हा त्यांच्या दादरला मी मोठ्या जाहिरात वाचायचो. म्हणजे मोर दॅन 40 वर्षापेक्षा जास्त ते देशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय सगळ्या देशात त्यांचं नाव लौकिक आहे. देशामध्ये तर आहेच आहे. आपल्या मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर अशा शहरांमध्ये तुमच्यासारख्या लाखो विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी त्यांना पैसे देऊन किंवा त्याचे क्लास असतात ना, तुम्ही मोफत येऊन बसलाय, त्यांना हजारो रुपये फी देऊन त्याचं शिक्षण मार्गदर्शन घेतात. कोकाटे सरांनी आजपर्यंत लाखो विद्यार्थी घडवले, इंग्लिश बोलायला शिकवलं. असं जिथं जातं विद्यापीठ आज तुमच्या समोर येऊन बसलाय, खरोखर तुम्हाला या भाग्याचा दिवस आहे. त्याच्यासाठी खरोखर तुम्ही शांतता राखून त्यांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. कोकाटे सरांनी आजपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 17 ते 18 इंग्लिश मध्ये बुक लिहिलेले आहेत. सर एम आय राईट या रॉंग? 17 बुक्स इंग्लिशची 17 बुक्स आणि 17 ते 18 बुक्स लिहिलेले आहेत. आणि खरोखर आज आपण त्यांच्यासाठी ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. आता हे ऐकल्यानंतर तुम्हाला काय फायदा आहे ते मी माझ्या माध्यमातून सांगतो. मला जे काही समजतं ते की तुम्हाला इंग्लिश येत नाही असं नाही आहे, तुम्हाला येतं, पण वी हॅव टू डू प्रॅक्टिस मोर स्पीकिंग इंग्लिश. इंग्लिश स्पीकिंग आणि स्पीकिंग इंग्लिश हे दोन ऍस्पेक्ट आहेत, दोन वेगवेगळे भाग आहेत. मोर इंग्लिश आणि इंग्लिश मोर. तर सर तुम्हाला जो कुठला फॉर्म्युला शिकवणार आहे त्याच्यावर तुम्ही लक्ष द्यायचं आहे. या ठिकाणी जास्त वेळ न घेता लाईट नाही तर चांगला आहे. या ठिकाणी मी आता जास्त वेळ घेणार नाही, पण आपल्या या कार्यक्रमासाठी माझे माजी विद्यार्थी सहकारी संस्थेतून ज्यांनी योगदान दिलं मोलाचं त्यांचे मी फक्त नावं वाचतो थोडक्यात आणि मी माझं बोलणं संपवतो 1-2 मिनिटं, कारण त्याच्यानंतर बिसुरे मॅडम आपल्याला कार्यक्रमाला शुभेच्छा मार्गदर्शन देतील. या कार्यक्रमासाठी हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी आमच्या माजी विद्यार्थी संघटनेतून सुरुवात शुभास्त्र ज्याने केले ते गुरुजी आहेत दिलीप शेलार. त्याप्रमाणे रोहिताजी नकाशे, सचिन राणे, प्रकाश तिर्लोटकर, सहदेव उर्फ अण्णा खाडे, शेखर तर्फे, सहदेव सावंत, संदेश सावंत, अवधूत शेटे, संदीप कराळे, नरेंद्र उर्फ नाना कोकाटे, वैभव माळवदे, ॲडव्होकेट अनंत नकाशे, हेमंत जाधव, किरण मुनगेकर, राहुल उर्फ राजू शेटे, विलास खाडिये, वारंग हे शासकीय ठेकेदार आहेत. त्यांनी हा कार्यक्रम ऐकला आणि स्वतः त्यांनी सांगितलं की हा कार्यक्रम त्यांनी याला आर्थिक हातभार लावला. त्याचप्रमाणे रमेश मुनगेकर, महेंद्र नकाशे, सहदेव सावंत, संजय नकाशे, भास्कर पाताडे, सूर्यकांत भाई तळेकर हे निवृत्त पोलीस CID इन्स्पेक्टर आहेत तळ्यातले, ते आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. त्याचप्रमाणे राजू वळंजू, कासाडेचे पोलीस पाटील महेंद्र देवरुखकर, प्रथमेश दत्ताराम पाताडे, मनोज शेलार, संदीप नकाशे, सुनील पाताडे, नवनाथ तोरसकर, भास्कर तोरसकर, प्रदीप पाताडे, संजय मिडबावकर, दयानंद पाताडे, अजय भिकाजी आडिवरेकर, श्रीपद पाताडे, किशोर राजाराम कोडतरकर, दीपक पांडुरंग सावंत, चंद्रकांत पाताडे हे आपले निवृत्त पोस्टमास्टर आहेत कासाड्याचे, महेश भिकाजी पाताडे, अनिल आयरे आणि प्रनिल दत्तात्रय शेटे आपल्यातले इथले व्यावसायिक आहेत. या सर्वांचे मी या माजी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार आणि ऋण व्यक्त करतो, ज्यांच्यामुळे हा मी कार्यक्रम या ठिकाणी आपल्यासमोर सादर करू शकलो. मी न जास्त वेळ घेता मी माझ्या वाणीला विराम देतो आणि या ठिकाणी बिसुरे मॅडमना विनंती करतो त्यांनी या कार्यक्रमाला मार्गदर्शन आणि शुभेच्छा द्यायची. नमस्कार. बीज कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात असं म्हणतो, बीजा अंकुऱ्या अंकुऱ्या ओल्या मातीच्या कुशीत. पण आपली ही शाळा जेव्हा 65 वर्षापूर्वी सुरू झाली तेव्हा हे माळरानच होतं आणि प्रयत्न, जिद्द आणि चिकाटी यांच्या आधारावरती या माळरानावरती कासार्डे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचं हे रोपटं आज अतिशय डौलानं बहरलेलं आहे, डौलानं या ठिकाणी विराजमान झालेलं आहे. मला तुम्हाला यातून हेच सांगायचं आहे की प्रतिकूलता असते, पण प्रतिकूलतेला आपण प्रयत्नांनी जिंकू शकतो किंवा तिच्यावरती मात करू शकतो. या ठिकाणी कोकाटे सरांचं वय 84 वर्ष आहे. ज्या उत्साहाने ते इथे आल्यापासून वावरले, आम्ही त्यांना विनंती केली की आमच्या प्रशालेच्या प्रांगणामध्ये एक
छोटंसं रोपटं लावा आणि त्यांच्या हातून आम्ही आज दीर्घायुष्याचं आणि भरपूर ऑक्सिजन देण्याचं प्रतीक असलेलं एक पिंपळाचं रोपटं या ठिकाणी लावलं. मला असं वाटतं की कोकाटे सरांचं मार्गदर्शन जे आहे ते मार्गदर्शन आपण घेत असतानाच त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावं. त्यांनी अशाच प्रकारे अनेकानेक विद्यार्थ्यांना संबोधित करीत राहावं, मार्गदर्शन करीत राहावं असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर मला तुम्हाला एक सांगायचं आहे की कोकाटे सर इथं जे तुम्हाला मार्गदर्शन करतील त्यातल्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी तुमच्यासाठी असतील त्या टिपून घ्या. अतिशय शांतपणे आणि शालेय शिस्तीचं पालन करत त्यांचं ऐका. आणि त्याचबरोबर हे लक्षात ठेवा की भाषा शिकायची असते, तिच्यातलं व्याकरण तर शिकायचं आहेच, पण भाषेमध्ये सगळ्यात महत्त्वाची असते ती भावना. आणि ती भावना समजून घेण्यासाठी, भावना शिकण्यासाठी आपल्याला भरपूर वाचावं लागतं, भरपूर ऐकावं लागतं. तर ती बहुश्रुतता बांधण्याचा प्रयत्न अंगी करा, भरपूर वाचा, स्वतःच्या मातृभाषेवरती प्रेम करा, कारण स्वतःच्या मातृभाषेवरती प्रेम केल्याशिवाय जगातली दुसरी कुठलीही भाषा आत्मसात करणं ही गोष्ट अजिबात सोपी नाही. आणि आजच्या जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये इंग्रजी शिकणं, इंग्रजी बोलता येणं, ती कम्युनिकेशन स्किल डेव्हलप होणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीनं कोकाटे सरांचं जे तुम्हाला मार्गदर्शन होईल ते तुम्ही आवर्जून त्या ठिकाणी लक्षपूर्वक ऐकून महत्त्वाच्या बाबी नोंदवून ठेवा आणि त्यांना छान सहकार्य करा. त्याचबरोबर अक्षरशः आपलं परमभाग्य आहे की अशी आंतरराष्ट्रीय ख्यातीची एखादी व्यक्ती आपल्याकडे येते आणि तिचं मार्गदर्शन ऐकण्याचं भाग्य आपल्याला लाभतं. त्या दृष्टीनं तुम्ही फार भाग्यवान आहात. थोडंसं लक्षपूर्वक ऐकून त्यातनं जे जे आपल्याला आत्मसात करता येईल ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. शेवटी तुमच्या प्रयत्नांनी तुम्ही सर्व गोष्टी प्राप्त करू शकणार आहात याचं भान ठेवून दैनंदिन जीवनामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाचा कसा उपयोग करून घेता येईल त्याचा विचार करा. माझ्याकडून माझी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला कोकाटे सरांना मी शुभेच्छा देते आणि इथं थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपल्या शुभेच्छा आमच्या माजी विद्यार्थी संघाच्या पाठी अशाच राहू दे. विद्यार्थी मित्र हो, आपण एक आपल्यासमोर वही आणि पेन तयार ठेवा. नाव आय हँड ओव्हर दिस माईक टू कोकाटे सर अँड रिक्वेस्ट हिम टू एज्युकेट ऑल ऑफ अस. कोकाटे सर, आता तुम्ही तुमचं सुरुवात करा, आम्ही ना वाइंड अप करू. धन्यवाद. समोर खुर्ची लागू. मी महादेव कोकाटे. कुठे राहतो माहिती आहे का? कुणाला माहिती आहे? याला माहिती आहे बरोबर. मी तुमच्या शेजारी राहतो, वारगाव. वारगावने जगाला बोलण्याच्या इंग्लिशचा शोध लावून दिलेला आहे. आधी मला सांगा, तुमच्यापैकी किती लोकांना इंग्लिश बोलायचं आहे? हात वरती करा. सगळ्यांना. बस, बाकीच्यांना बोलायचं नाहीये. बरं, आत्ता किती जणांना येते असं वाटतंय? तुमच्यापैकी किती जण असं वाटतंय की मला आता मला काहीतरी इंग्लिश येते? हात वरती करा. आता आपला जेव्हा क्लास संपेल ना, आता किती मोजले, 5-6 लोक हात वरती केले, बरोबर आहे? जेव्हा हा क्लास संपलेला असेल आणि जेव्हा मी तुम्हाला विचारेन की आता किती जणांना इंग्लिश येते, तर काय होणार आहे? सगळ्यांचा हात वर. काय अंदाजे? ठीक आहे, ओके. तर तुमच्यापैकी आनंदाची तुम्हाला बातमी अशी आहे, तुमच्यापैकी सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना इंग्लिश बोलता
येणार आहे. टाळ्या. मनाविरुद्ध टाळ्या नाही ना वाजवत? हा, मनापासून वाजवत आहे ना? वही पेन काढली आहे? आपण पण काढूया. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, शाळेत जे इंग्लिश शिकवताय ते सरकारचं इंग्लिश आहे. अभ्यासक्रम त्याने ठरवून दिलेला आहे. त्या इंग्लिशची आणि माझ्या इंग्लिशची तुलना करायची, कारण मी जे तुम्हाला शिकवणार आहे ते संपूर्ण जगामध्ये कुणालाही माहीत नाही. मी बोलण्याच्या इंग्लिशचा शोध लावलाय जी जगाला माहिती नाही. आणि ह्या बोलण्याच्या इंग्लिशचा शोध लावण्यासाठी मला 23 वर्ष संशोधन करावं लागलं. म्हणजे माझं संपूर्ण आयुष्य हे बोलण्याच्या इंग्लिशचा शोध लावण्यामध्ये खर्च पडलेले आहे. त्यामुळे तुम्हाला जर तुम्ही ठरवलं तर सर्वच्या सर्व लोकांना इंग्लिश बोलता येणार आहे. आता जे म्हणताय ना मला काही येत नाही की थोडं थोडं येतं, असं सगळं थोडं 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 त्याला मराठी बोलताना थोडं थोडं येते का? तुला येते थोडं थोडं मराठी? नाही ना, सगळं येतं ना. तसं तुम्हाला इंग्लिश बोलता यायला पाहिजे. पाहिजे की नको? हा, तसं येणार आहे. ठीक आहे, चला वया काढा. हा, तर मी तुम्हाला मगाशी सांगितले माझी इंग्लिश हे स्पीकिंग इंग्लिश आहे आणि जगाची इंग्लिश हे इंग्लिश स्पीकिंग आहे. इंग्लिश स्पीकिंगचा अर्थ असा आहे, बघा मी काय म्हणतोय, इंग्लिश स्पीकिंगचा अर्थ असा आहे हाताने लिहायची इंग्लिश म्हणजे रायटिंग इंग्लिश, डोळ्याने वाचायची इंग्लिश म्हणजे रीडिंग इंग्लिश आणि ग्रामर हे जगाचं इंग्लिश. आता 95% लोकांना MA BA झाले तरी पण इंग्लिश बोलता येत नाहीये. का ते हुशार नाहीये? हुशार मी पण सगळे जगातली जेवढी जन्माला आलेली माणसं आहेत ती सगळीच सगळी हुशार आहे. पण जगाच्या इंग्लिशमध्ये इंग्लिश बोलायला शिकवण्याची सोय नाहीये. इंग्लिश लिहायला शिकवणार, इंग्लिश वाचायला शिकवणार आणि ग्रामर इंग्लिश, बाकी दुसऱ्या जगाला काही येत नाही. आणि मी काय करणार आहे, मला इंग्लिश लिहायला शिकवता येत नाही, इंग्लिश वाचायला शिकवता येत नाही, इंग्लिश ग्रामर तर मला अजिबातच येत नाही. आणि आपल्याला सांगितले ग्रामर शिवाय इंग्लिश बोलता येणार नाही, असंच ना. ग्रामरचा आणि इंग्लिश बोलता येण्याचा काडीचाही संबंध नाही. पण जगाने काय केलेलं आहे, ज्या 5% लोकांना जे इंग्लिश बोलता येते ते त्यांच्या टॅलेंटमुळे येते, कुणाच्याही शिकवण्यामुळे नाही. तर ज्यांच्यामध्ये टॅलेंट आहे ते 10वी पर्यंत इंग्लिश बोलतात आणि ज्यांच्यानंतर टॅलेंट नाहीये ते सगळेचे सगळे माझ्यामुळे इंग्लिश बोलणार आहात. तर तुम्ही माझ्यामुळे इंग्लिश बोलणार आहात, पण केव्हा? मी जे सांगेल ते सगळं केलं तर. या लिहून तुम्हाला अक्षराचं बघा, इंग्लिशची सुरुवात कशी करतोय बघा. मी माझ्या इंग्लिशची सुरुवात टू गो या शब्दाने करतोय. ल्या टू गो. एकही इंग्रजी अक्षर मला तुमच्या वहीवर नकोय. इंग्लिश बोलण्याचा क्लास आहे. हा, मग काय करा, टू गो ट ट हे लिहिलेलं काय आहे? इंग्लिश आहे ते, तरी पण तुम्ही टू गो म्हणताय ना, म्हणजे मी लिहिलेलं बरोबर आहे की नाही? या टू गो. आता मराठी अर्थ जे सांगतोय ना ते जगातल्या एकाही डिक्शनरीत नाही, एकाही पुस्तकात नाही.
ते सगळे मी शोधून काढलेले आहेत आणि ते आपण रोजच्या मराठी बोलण्यामध्ये वापरतो. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे फक्त माझ्यामुळे तुम्हाला आता येणार आहे. घ्या, टू गो म्हणजे जाण्यासाठी. ल्या, टू गो म्हणजे जाण्यासाठी. जाण्यास नव अर्थ लिहायचे. हे आल्याशिवाय इंग्लिश येणार नाही, लक्षात घ्या. आणि जर कंटाळा केला तर बोंबला. टू गो म्हणजे जाण्यासाठी, जाण्यास, जायला, जाण्याकरिता, जावयास. कोण जावय आहे का बघायचं? नाही ना. जावयास, जायचा, जायची, जायचे आणि जाणे एवढे अर्थ टू गोचे होतात. आता गंमत बघा, चमत्कार बघा. हे टू गोचे अर्थ तुम्ही मी सांगणार आहे ते कसं बनवायचं. ते पाठ केले की तुम्हाला 4000 क्रियापदांचे असे मराठी अर्थ आपोआप येणार आहे. आता माझ्याबरोबर सामुदायिक वाचन करायचं. म्हणा, टू गो म्हणजे जाण्यासाठी. खाली बघा, खाली बघा. टू गो म्हणजे जाण्यासाठी, जाण्यास, जायला, जावयास, जायची, जायचे आणि जाणे. आलं लक्षात? आता पुन्हा म्हणा, टू गो म्हणजे जाण्यासाठी, जाण्यास, जायला, जाण्याकरिता, जावयास, जायचा, जायची, जायचे आणि पुन्हा बघा. टू गो म्हणजे जाण्यासाठी, जाण्यास, जायला, जाण्याकरिता, जावयास, जायचा, जायची, जायचे आणि जाणे. आता जर डोक्याचं काम आहे, हे त्याला जमलं, त्याला इंग्लिश आलं. टू गो म्हणजे जाण्यासाठी. आता समजा टू गो काढून टाकला आणि त्याच्या जागेवर टू कम शब्द ठेवला तर त्या कमचे अर्थ कसे, टू कमचे अर्थ कसे होतील हे ज्याला बनवता येईल त्यालाच इंग्लिश बोलता येईल. मग टू कम म्हणजे खाली बघा, टू कम म्हणजे येण्यासाठी, यायला, येण्याकरिता, यावयास, यायचा, यायची, यायचे, येणे. हे कुणाकुणाला जमलं सांगा. हे जमलं त्यांना सगळ्यांना इंग्लिश बोलता आलं. कसं ते बघा. आता माझ्या घरातच नाही तुम्हाला. तर टू गोच्या ठिकाणी टू ईट ठेवलं. ईट. बोला, टू ईट म्हणजे खाण्यासाठी, खाण्यास, खायला, खाण्याकरिता, खावयास, खायचा, खायची, खायचे, खाणे. टू स्लीप म्हणजे झोपू नका कोणी. त्याचा अर्थ पाठ करायचं, नका लागे झोपे. आता तुम्हाला कुठलं पण क्रियापद दिलं तर येते की ना अर्थ. मग टू प्ले म्हणजे खेळण्याकरिता, खेळावयास, खेळायचा, खेळायची, जमलं. सगळ्यांना इंग्लिश बोलता आलं सर गृहीत धरून चाला. चला आता पुढचं द्या. मी भात खाल्ला, मी भात खाल्ला. किती जायस, किती जायस, 7वी जायस, तरी पण बरोबर आहे दिसतंय मला. काय म्हणणार दोष तुमचा नाही आहे, ठीक आहे. तर मी भात खाल्ला म्हणजे आय
नाही. आय एट राईस. काय आय एट राईस. द्या मी भात खाल्ला म्हणजे आय एट राईस. आता हे वाक्य मरेपर्यंत आठवेल असं तोंडपाठ करायचं. मरेपर्यंत म्हणजे आपल्याला मरेपर्यंत इंग्लिश बोलता येईल. बरोबर आहे, बोलायचं ना. हे एक वाक्य पाठ केलं की 1000 वाक्य बिनपाठ येणार. डोकं वापरायचंच नाही, फक्त भातच्या ठिकाणी भाकरी ठेवायची. मग कसं होणार? मी भाकरी खाल्ली म्हणजे आय एट भाकरी. मी चपाती खाल्ली आय एट चपाती. मी बिर्याणी खाल्ली आय एट बिर्याणी. मी वडापाव खाल्ला वडापाव. बघितलं, सांगितलं ना तुम्हाला, यायला लागला आता. चला पुढचं वाक्य घ्या. मी येथे इंग्लिश शिकायला आलो किंवा आले. मी येथे इंग्लिश शिकायला आलो किंवा आले. हा, इंग्लिश मध्ये भाषांतर म्हणजे मराठीतूनच लिहायचं सगळं. आय केम. या आय केम हिअर. या आय केम हिअर टू लर्न इंग्लिश. आय केम हिअर टू लर्न इंग्लिश. लिहिलं सगळ्यांनी? आता हे आपलं नेहमीच लक्षात ठेवायचं. एक वाक्य पाठ केलं की मरेपर्यंत आठवलं असं तोंड पाठ करायचं. नो पाठांतर नो इंग्लिश. समजलं? पाठ नाही तर इंग्लिश बोलता येणार नाही. मग मी येथे शिकायला आलो. कसं होणार? आय केम हिअर टू प्ले. मी येथे झोपायला आलो. केम हिअर टू स्लीप. मी येथे वडा खायला आलो. आय केम हिअर टू ईट वडा. मी येथे तुझ्या बापाला भेटायला आलो. आय केम हिअर टू मीट युअर. मी येथे अभ्यास करायला आलो. आय केम हिअर टू स्टडी. बघितलं, जगाच्या घरातून बाहेर पडला की आय केम. बघा, घरातून घरी होता इथे आला, मग मी इथे आले. आय केम हिअर. हिअर म्हणजे येथे, देर म्हणजे तेथे. समजलं? पुढचं वाक्य आहे. मी तुला 10 रुपये दिले. मी तुला, जरा आपल्याला फास्ट करायचं आहे, लवकर द्या. मी तुला 10 रुपये दिले. आय गेव यू 10 रुपीज. आय गिव्ह नाही म्हणायचं. आय गेव यू 10 रुपीज. हे एक वाक्य वरीपर्यंत आठवे तोंडपाठ करायचं नेहमीप्रमाणे. मग मी तुला माझा मोबाईल दिला. कसं होणार? आय गेव यू माय मोबाईल. मी तुला माझं शर्ट दिलं. आय गेव यू माय शर्ट. मी तुला माझं शर्ट धुवायला दिलं. आय गेव यू माय शर्ट टू वॉश. आता तुमची अडचण कुठे येणार आहे माहिती आहे काय? कशाला काय म्हणतात नाही माहिती नाही. इंग्लिश तर बोलता येते पण क्रिया बोलत पाहिजे. समजलं? पुढचं वाक्य द्या. मी तुझं पेन घेतलं. मी तुझे पेन घेतले. कोण बरोबर सांगते? हात वरती घ्यायला लवकर. पण जमतंय का बघा? मी तुझं पेन घेतले. लवकर 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 लवकर. सगळ्यांचं चुकणार आहे ते. दोष तुमचा नाही. क्रियापदाची दुसरी रूप ज्याला भूतकाळ म्हणता तुम्ही, ती पाठ नाही म्हणून असली वाक्य येत नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत क्रियापदाची दुसरी रूप यायला पाहिजे. आय टूक युअर पेन. आय टूक युअर पेन.
झालं. आता पेनची जागा बदलायची आहे. वाक्य तसंच. मग मी तुला मोबाईल घेतला, आय टू युअर मोबाईल. मी तुझं पुस्तक घेतलं, मी तुझं काय जे काय असेल ते घेतलं. पुढचं वाक्य आहे, मी इंग्लिश बोलायला शिकलो. मी इंग्लिश बोलायला शिकलो. I learned to speak English. I learned to speak English. तर हे एक वाक्य पाठ केलं की काय काय शिकला हे तुम्हाला सांगता येईल. मग मी खेळायला शिकलो, कसं होणार? आय लर्न टू प्ले. मी धावायला शिकलो. मी गायला शिकलो. मी नाचायला शिकलो. बघा जे काय येते ते आय लर्न म्हणायचं. समजलं? चला पुढे द्या. ही होती क्रियापदांची दुसरी रूप. 2 रूपाची एवढी कमाल आहे. सगळे बोलायला लागले ना. आता म्हणणार नाही ना मला येत नाही, एवढं तरी येईल ना. आज जे काय शिकवलं तरी. पुढचं वाक्य द्या, मी पाहिलेले आहे. मी पाहिलेले आहे. मी पाहिलेले आहे. I have seen. आता हे वाक्य जरा अवघड आहे, कारण क्रियापदाची तिसरी रूप ही तुम्हाला बहुतेक लोकांना माहीत नसण्याची शक्यता आहे. सी, सॉ, सीन, गिव, गेव, गिवन, टेक, टूक, टेकन, टोल, टोल, टोल वगैरे, टेल, टोल, टोल असं आहे ते प्रकार. मग मी पाहिलेलं आहे म्हणजे आय हॅव सीन. मग मी खाल्लेलं आहे, आय हॅव इटन. मी दिलेलं आहे, आय हॅव गिवन. मी घेतलेलं आहे, आय हॅव टेकन. मी 10 वडे खाल्लेले आहेत, आय हॅव इटन 10 वडे. 10 वडा. अरे तुला 10 येत असेल तर म्हण, नाही तुझं म्हणाला आय हॅव इटन 10 वडे. बाकी चुकलंय का माझं? हा फॅन चालू आहे का बंद आहे? हा बंद आहे. आता मी जे वाक्य म्हणालो हा फॅन चालू आहे का बंद आहे, हे मराठी वाक्य चूक आहे की बरोबर आहे? हा बरोबर आहे. कसं काय? कारण तुम्हाला माझा 10 काय ते 10 वडे चालत नाही, तिथं 10 वडा म्हणतात. मग माझ्या मराठीमध्ये हा फॅन कुठून आला? ते जर वाक्य बरोबर आहे तर माझं हेही वाक्य बरोबर आहे. बरोबर आहे ना? ठोकून द्या, थांबायचं जे इरिटेट होतं. समोरच्या माणसाला कळलं ना आपला काय उद्देश आहे, आपण जे बोलतो ते समोरच्या माणसाला कळलं पाहिजे. मी वडापाव खाल्ला, आता मी वडापाव खाल्ला म्हणजे आय एट वडापाव. काय काय पोटॅटो वडा. अच्छा वड्याचं काय? पण बटाट्याला पोटाटे होत आहे, पण वड्याचं काय? हा पोटॅटो वडा. अरे म्हण ना बाबा, आय एट बटाटा वडा म्हणून. 10 वडा. अरे आपण वाक्य लिहून घेतो का? तुम्ही वाक्य लिहून घेतो ना, मी पाहिलेले आय हॅव सीन. आता चला तिसरं वाक्य, गोईंग. गोईंग मराठीत मराठीत
गोईंग. आता बघा ह्या गोईंगचा अर्थ तुमच्यापैकी किती जणांना येतोय? गोईंग म्हणजे काय? हा, जाणे. आणखी जात आहे असं ना. एक वाक्य त्यातल्या त्यात बरोबर आहे, पण जात आहे ह्या अर्थ चुकीचा आहे म्हणून इंग्लिश बोलता येत नाही. गोईंग म्हणजे जात आहे म्हणून इंग्लिश येत नाहीये. या चूक अर्थ. गोईंग म्हणजे जात 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 नव्हे. आता ती जाती पण नाहीये म्हणा. गोईंग म्हणजे जात. मग कमिंग म्हणजे येत, इटिंग म्हणजे स्लीपिंग म्हणजे झोपत, आणि प्लेइंग म्हणजे चला. आता वाक्य बघा. मी जात आहे. या वाक्याला मी जात आहे. I am going. I am going. I am going. शाळेत अभ्यास करतच नाही दिसला नसता. काय नाही. मग मी येत आहे. आय एम कमिंग. मी काय करत आहे सांगा मी. आय एम स्लीपिंग. काय टीचिंग बोल ना. आय एम टीचिंग. मी शिकत आहे. आय एम लर्निंग. बरोबर ना? बरोबर. चला, मी जात आहे तिथं आय एम गोईंग. हा, वाक्य लिहा. आपलं काय ठरलेलं आहे? एक वाक्य मरेपर्यंत आठवलं असं तोंडपाठ करायचं. एक वाक्य पाठ केलं की 1000 वाक्य बिनपाठ येणार आहे. ठीक आहे, जाऊ पुढे. चला पुढचं लिहा. गो. तो असा गो लिहायचा ना. मराठीत गो ना. काय गोचा अर्थ काय सांग? कोणाला येते? गो म्हणजे काय? हा, जाणे. तो म्हणजे काय म्हणतोस तू? जा. जा. तुम्ही जगातल्या आपल्या मराठीतल्या सगळ्या डिक्शनरी बघा. मराठी हे ऑक्सफोर्ड डिक्शनरी. ऑक्सफोर्ड म्हणजे सगळ्यात स्वतःला शहाणे समजलं आहे. या गोचा अर्थ चुकीचा दिलेला आहे म्हणून इंग्लिश बोलता येईल. आता माझी सगळं हे करण्याचं पहिल्यांदा सगळे गो म्हणजे जाणे, कम म्हणजे येणे, शीट म्हणजे बसणे, ईट म्हणजे खाणे, असेच सगळं तोंडपाठ करायचे आणि म्हणून इंग्लिश बोलता येत नव्हतं. आता गोचे 3 अर्थ लिहून घ्या आणि तोंडपाठ करा. गोचे किती अर्थ आहे? 3. गो म्हणजे जा, जाऊ आणि जावे. प्रत्येक क्रियापदाचे 3 अर्थ आपल्याला पाठ करायचे आहे. हे एक केलं की तुम्हाला 4000 क्रियापदांचे 3 अर्थ आपोआप करता येणार आहेत. जर गो म्हणजे जा, जाऊ, जावे, तर कम म्हणजे ये, येऊ, यावे. ईट म्हणजे खा, खाऊ, खावे. स्लीप म्हणजे झोपू, झोपावे. आलं लक्षात? हा, एक जरा मागे आपण जरा थोडंसं जाऊया. बरं आधी हे करूया. हा, हे आलं की आता तुम्हाला इंग्लिश बोलता येईल. आता तुम्ही ऑफिसामध्ये, वर्गामध्ये, शाळेमध्ये, घरामध्ये एकमेकांशी इंग्लिशमध्ये बोलू शकता. कसं ते बघा. मला तुझं नाव सांग. आता बघा, मी त्याला विचारलं मला तुझं नाव सांग, तर तो आपण सरळ नाव सांगायला लागला. खरं म्हणजे हे वाक्य आहे. मला तुझं नाव सांग म्हणजे सांग म्हणजे टेल मी युअर नेम. काय पाहिजे होतं? टेल मी युअर नेम.
म्हणजे सांग ना, सांगू, सांगू आणि सांगावे. मग आपला पहिला घेतला टेल म्हणजे सांग. मला तुझ्या बापाचं नाव सांग. टेल मी युअर फादर्स नेम. मला तुला पेन दे. अगं पेन दे हे वाक्य आहे, चालले आपली पेन द्यायला. मला तुझं पेन दे म्हणजे गिव्ह मी युअर पेन. काय म्हणायचं? गिव्ह मी युअर पेन. ए इकडे रे. अरे जाऊ खाली एखादं आपण बोलतो की इकडे तिकडे बोलतो की नाही, तसंच आहे. काय यार आता जाऊ नको. अरे एक फसली तू कसं फसलं? मी मला सांगितलं होतं. हो आला की इंग्लिश बोलता यायला लागलं. झालं ना. वडा खा. वडा खा. खाला काय शब्द आहे? ईट वडा. काय म्हणायचं? आता आज घरी जायचं आणि वडिलांना सांगायचं वडी त्याचे तुम्हाला येईल. मला 100 रुपये द्या. कसं इंग्लिशमध्ये बोलणार? प्लीज. देणारा काय शब्द? गिव्ह मी 100 रुपये. 100 बोलून टाका. गिव्ह मी पप्पा गिव्ह मी 100 रुपीज प्लीज. वडाचे असं कशाला? तू बाय वडा सांबार, तू वडा बटाटा म्हणते जे काय असेल. कारण विचारणार मग कशाला पाहिजे पैसे तुला, ते सांगायचं ईट बटाटा वडापाव खायला. बरोबर आहे? ईट बटाटा वडा. सांगायचा मुद्दा काय? 5 वरून आलं आले ते इंग्लिश बोलता यायला लागलं. ठीक आहे. चल आता एक वाक्य लिहून घ्या जे तुम्हाला भविष्यामध्ये सगळ्यांना उपयोगी पडणार आहे. द्या. उद्या मला भेट. तू आता हसायला लागलास. अरे वेळ आहे तुला. उद्या मला भेट. ह्या वाक्य कोण विसरणार नाही. म्हणजे मी टुमारो. काय म्हणायचं? मी टुमारो. आता तपशील जर द्यायचं असेल तर पुढे तुमचं बा. ॲट 5 o'clock नियर द दिस एंड दॅट. याच्या बाजूला त्याच्या बाजूला हे नंतर ठरवा. उद्या मला भेट तरी बोलता यायला पाहिजे. लोकेशन हा भेटायचं कुठे ते लोकेशन ना. आणि लक्षात ठेवा, मी जर असे थोडे थोडे विनोद जर केले नाही तर इंग्लिश ही काय हसत खेळत शिकण्याची गोष्ट आहे काय? एकदम वृक्ष भाषा आहे. पण असं जर तर बरं वाटलं ना तुला. चला पुढे द्या. डोंट. डोंट म्हणजे नकोस आणि नको. 2 शब्द वापरा. डोंट म्हणजे नको आणि नकोस. अरे लिहू नकोस ना बाबा हे. अरे तू वाक्य सांगितलं मी. लिहू नकोस म्हणजे डोंट राईट. ए बाई हसू नकोस ना. डोंट नाव. मला सांगू नकोस. डोंट टेल मी. तुझ्या बापाला सांग टेल युअर फादर. माझ्यावर येऊ नकोस. डोंट कम विथ मी. त्याच्याबरोबर जा. गो विथ हिम. आलं लक्षात? एक वाक्य उद्या मला भेट झालं. आता त्याचं दुसरं वाक्य आहे उद्या मला भेटू नकोस. विचार बदलला म्हणजे एक कंसामध्ये मला भेटू नको म्हणजे डोंट मीट मी. उद्या मला भेटू नकोस म्हणजे डोंट मीट मी. एक मस्त वाक्य राहिलेलं आहे ते लिहून घ्या. मी पाहिले. म्हणजे आय सॉ. मी पाहिले म्हणजे आय सॉ.
लक्ष ऐका ना सगळ्यांचं तिकडे. शेवटी मी पाहिले आय सॉ, मी तुझ्या भावाला पाहिले. आय सॉ युअर ब्रदर, मी तुझ्या बहिणीला पाहिले. आय सॉ युअर सिस्टर, मी तुझ्या बापाला पाहिले. आय सॉ युअर फादर, मी तुझ्या मदरला पाहिले. आय सॉ युअर मदर, मी तुझ्या बहिणीला माझ्या भावाबरोबर पाहिले. आय सॉ युअर सिस्टर विथ माय ब्रदर. हा ब्रदर एवढा आहे आणि तुमच्या डोक्यात तो भलता ब्रदर गेला असेल. तसं नाहीये. या मी पाहिलं लिहून वाक्य लिहून घेतलं. हा एक कुठलं तर लिहून द्या. ठीक आहे. काय झालं? ढोळीचं झालं, ढोलचं झालं. आता लिहा आय हॅव. आय हॅव काय म्हणते HAV वाला आय हॅव. आता फटाफट लिहा. मी आहे, मी आहे, मला आहे, माझ्या जवळ आहे, माझ्याकडे आहे आणि मला लागते. मार लागत नाहीये. काय तुमचं बरं आहे का? मला इथे रोज यावं लागतंय अशा अर्थ नाही की मला वेगळं भरायचं का? एकदा परत सांगा. आता तुमच्या मराठीच्या बोलण्यामध्ये हे सगळे शब्द आले तर इंग्लिशमध्ये एकच वाक्य म्हणायचं. काय? आय हॅव. मला दोन भाऊ आहेत. आय हॅव 2 ब्रदर. मला 3 बहिणी आहेत. आय हॅव 3 सिस्टर. मला 2 नको. काय काय तुम्हाला आश्चर्य वाटेल. एक मुलगा म्हणाला आय हॅव 2 मदर्स. सर आय हॅव 2 मदर्स. बापाचा पराक्रम. तुम्ही कसं काय म्हणू नका. हे आपण लिहून घ्यायचा. खरं बोलण्यासाठी आय हॅव वापरतो. खरं बोलण्यासाठी उदाहरणार्थ तुम्ही 2-3 मध्ये म्हणाला माझ्याकडे 5 कार आहे. आय हॅव 5 कार्स. माझ्याकडे 2 मोबाईल आहेत. आय हॅव 2 मोबाईल. आहेत का? काय थापा मारतेस? अरे असतील तेवढे सांग ना. नाही तर नको नसतील तर नको म्हणून सांग. इंग्लिशमध्ये सांग. आय हॅव नो मोबाईल किंवा आय हॅव ओनली 1 मोबाईल. खरं बोलण्यासाठी नेहमी आय हॅव वापरायचं. ओके. आता आपल्याला थापा मारायचे, खोटं बोलायचे. घ्या लिहून. बघा एकमेव माणूस जो थापा मारायला पण शिकवतो इंग्लिशमध्ये. घ्या आय हॅव. आय हॅव. आता तुम्हाला मराठीतून जमतं का बा? मी आहे तर कसं होणार? मी होते किंवा मी होतो. बरं घ्या लिहून. चला मी होतो, मला होते. पटापट लिहा. मला होते, माझ्याकडे होते, माझ्या जवळ होते आणि मला लागले. याच्यावर उदाहरण झाले ना. आय हॅव काय आपलं आय हॅव म्हणतोय नाही का? आय हॅव. पूर्वी होतं आता नाही अशी पोझिशन असेल मग ती कशाची पण बाबतीत असेल तर काय म्हणायचं? आय हॅव. आता आपल्याला वेळ कमी आहे. आता तुमच्यापैकी थापाडा कोण आहे ते मी शोधून काढलं असतं. वेळ नाही तुला थाप मारता येते? तुला थाप मारता कसं? तू थाप मारायला शिक जरा. भविष्यात मोठेपणी खूप थापा मारायचे आहेत. आतापासूनच प्रॅक्टिस कर.
आता एका विद्यार्थ्याला मी विचारलं, तो एक जरा तू थाप मारून दाखवूया. तो गेलो, तू एक दाखवायची तुझ्यावरती जबाबदार नाही आहे. अशी थाप मार की लोकांना ती खरी वाटली पाहिजे, पण ती खोटी आहे. मग तो काय म्हणाला माहिती आहे काय? सर, आय हॅड एरोप्लेन. एरोप्लेन म्हणजे काय? त्याच्याकडे नाही, सायकलचा पत्ता नाही. आणि म्हणतो आय हॅड एरोप्लेन. खरंही असू शके, काय सांगावं, विकलं. पण ही मोठी थाप झाली, न पचण्यासाठी आहे, पण हरकत नाही. तुम्ही थाप सहज मारू शकता. आय हॅड कार, आय हॅड बंगलो, आय हॅड करोड्स ऑफ रुपीज. कुठली पण थाप मारा, आय हॅड. एक थाप लिहून घ्या. माझ्याकडे 2 कार होत्या. आय हॅड 2 कार्स. ज्याला कोणाला एस टीचं टायमिंग समोरून जायचं असेल ते जाऊ शकतात, पुन्हा मी पण सांगतोय. ओके, काय झालं? काय 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 आय हॅड 2 कार. आय हॅड 2 कार. आहे 2 गाड्या. हां, तू काय कार असो. आय हॅड 2 कार. दिलं. पुढे घ्या, पुढे घ्या. आता एक गंमत येणार आहे याच्यात. या, आय शॅल हॅव. पटापट लिहा, पटापट लिहा. तिकडे इशारा करताय, लवकर संपवा म्हणून. तिकडे आय शॅल हॅव. आय शॅल हॅव. मी असेल, मला असेल, माझ्याकडे असेल, माझा असेल, माझी असेल, आणि मला लागेल. अच्छा, आता गंमत बघा. तुम्हाला एक आश्चर्याचा मी धक्का देणार आहे. झाला, मोकळे झाला. तुम्हाला सगळ्यांना एक आश्चर्याचा धक्का देणार आहे की ह्या हॉलमध्ये, सभागृहामध्ये जेवढे लोक आहेत हजर, त्या सगळ्यांची स्वप्न काय आहेत हे मला माहीत आहे. विश्वास बसत नाही ना? काय तुमचं प्रत्येकाचं स्वप्न काय आहे ते मला माहिती आहे. सांगू? हात वरती करा. नाही, थाप मारले तुम्ही. बरं बरं, तू ये तिकडचं ये. 2च फक्त पाहिजे मला. लागवाली ना? ठीक आहे. कोण आहे? हां, ठीक आहे. सुरुवात इथून करू. तुझं स्वप्न काय माहिती आहे का? सांगू काय तुझं स्वप्न? बघा, खोटं असेल तर मी आत्ताच्याचा क्लास सोडून जाईल. माझं स्वप्न खोटं निघालं तर. किती वर्षाचा अभ्यास केला मी. काय नाव तुझं? बर, तुझं स्वप्न असं आहे, श्वास रोखून ऐका. तुझं स्वप्न असं आहे, इंग्लिशमध्ये सांगणार आहे. आय शॅल हॅव हँडसम हजबंड. तुझं त्याच्या विरुद्ध आय शॅल हॅव ब्युटिफुल वाईफ. आता पुढे बघा, तुझं स्वप्न आहे की नाही? खरं सांग. आहे ना? व्हेरी गुड. खरं बोलते. तुम्ही असताय काय? सगळ्यांचं तसंच स्वप्न. मी तिला हे नाही माहिती असते ना, तर तिला मी विचारलं असतं, बाबा रे तू राहतेस कुठे? मी आज तुझ्या आईवडिलांना सांगणार आहे, हा तुमची मुली गुणी आहे. तुम्ही ज्या माणसाला, तरुणाला सांगा, म्हणजे तो आंधळा असेल काय असेल तरी ती त्याच्याबरोबर लग्न करायला तयार आहे. नाही म्हणायचं. म्हणजे माझं स्वप्न करेक्ट आहे ना? काय रे? बस एक आयुष्यात हॅव. माझ्याकडे असेल, माझ्याजवळ असेल, एक वाक्य द्या. आयुष्यात हॅव बाईक. ज्यांच्याकडे बाईक नाही त्याने स्वप्न बघायला हरकत नाही. आयुष्यात हॅव बाईक. झालं. आता जो संपले सगळे आपले
हां आता जरा गंभीर आहे ऐशा आणि बाई झालं पुढे द्या आय नो हा नो जो आहे ना तो KNOW आहे आय नो आय नो म्हणजे मला अर्थ लिहून घ्या हे प्रचंड उपयुक्त आहे आय नो म्हणजे मला माहीत आहे फटाफट आय नो म्हणजे मला माहिती आहे मला समजतं मला कळतं मला येतं मी ओळखतो मी ओळखते मी जाणतो मी जाणते आता बघा हे तुमच्या मराठी शब्द मराठीमध्ये आले ते इंग्लिशमध्ये काय म्हणायचं आय नो मला तुझं नाव माहिती आहे कसं होणार आय नो युअर नेम मी तुझ्या बापाला जाणतो आय नो युअर मला इंग्लिश येतं मला इंग्लिश कळतं मला इंग्लिश समजतं आय नो इंग्लिश बघितलं एक आय नो किती काम करते पुढे या आय डोंट नो आय डोंट नो पटापट लिहा आय डोंट नो मला माहीत नाही मला समजत नाही मला कळत नाही मला येत नाही मी ओळखत नाही मी जाणत नाही आणि मला समजत नाही मला इंग्लिश समजत नाही लिहून घ्या एक वाक्य लिहून घ्या मला इंग्लिश समजत नाही आय डोंट नो इंग्लिश मग मला तुझं नाव माहित नाही कसं होणार आय डोंट नो युअर नेम मी तुझ्या बापाला जाणत नाही आय डोंट नो युअर यापुढे डू यू नो प्रश्नचिन्ह उच्चार असा पाहिजे डू यू नो कसा आवाज धरून हे हवा आहे ना धरून आता काय विचार म्हणताय डू यू नो हा प्रश्न काय झाला डू यू नो तुला माझं नाव माहिती आहे डू यू नो माय नेम तुम्हाला ओळखतोच नाही आणि इतका वेळ थांबत काय नाही डू यू नो मी तू माझ्या बहिणीला जाणतोस एवढं बरोबर जाणणार तुम्हाला माझा इंग्लिश कळतं का डू यू नो माय इंग्लिश लिहिलं एक वाक्य लिहिलं पुढे द्या डोंट यू नो आता पुरुष संख्ये लोक हे उच्चार कसं करतात नाही यू डोंट नो उच्चार तर बरोबर आहे पण बोलतात कसं यू डोंट नो चुकीचं आहे बिचूक काय डोंट यू नो तुला येत नाही का तुला समजत नाही का तुला कळत नाही का तू जाणत नाहीस का तू ओळखत नाहीस का हे तुला इंग्लिश कळत नाही का ग डोंट यू नो इंग्लिश तुला माझं नाव माहीत नाही डोंट यू नो माय नेम तू माझ्या भावाला ओळखत नाहीस डोंट यू नो माय ब्रदर असं बोललं की नाही ते झालं पुढे द्या वेर
भेर भेर म्हणजे WHERE भेर मराठी आपली आहे कोठे जेथे तेथे वेर म्हणजे कोठे जेथे तेथे अरे काही गेलं यार आता याच्यातली वाक्य बघा येऊन घ्या कोठे जायचे मला माहीत आहे कोठे जायचे मला माहीत आहे म्हणजे आय नो वेअर टू गो कुठे जायचे मला माहीत आहे म्हणजे आय नो वेअर टू गो माझ्या एका वाक्यावरून कोठे भेटायचं मला माहीत आहे आय नो वेअर टू मी कुठे भेटायचं मला माहीत नाही आय डोंट नो वेअर टू मी कुठे भेटायचं तुला माहिती आहे का डू यू नो वेअर टू मी कुठे भेटायचं तुला माहिती नाही डोंट यू नो वेअर टू मी कुठे भेटायचं मला विचार आस्क मी वेअर टू मी कुठे भेटायचं मी तुला सांगेन आय शॅल टेल यू वेअर टू मी डोंट वरी पुढे लिहा हाऊ टू गो हाऊ टू गो म्हणजे कसे जायचे हाऊ टू गो म्हणजे कसे जायचे मुंबईला कसे जायचे मला माहीत आहे एक वाक्य लिहून घ्या मुंबईला कसे जायचे मला माहीत आहे म्हणजे आय नो हाऊ टू गो टू मुंबई I know how to go to मुंबई मग मुंबईला कसं जायचं मला माहिती नाही कसं म्हणणार आय डोंट नो हाऊ टू गो टू मुंबई मुंबईला कसं जायचं तुला माहिती आहे का डू यू नो हाऊ टू गो टू मुंबई मुंबईला कसं जायचं तुला माहिती नाही डोंट यू नो हाऊ टू गो टू मुंबई मुंबईला कसं जायचं तुझ्या बापाला विचार Ask your father how to go to Mumbai. दूसरा why to go? Why to go? का जायचं? Why to go म्हणजे का जायचं? मुंबईला घेऊन घ्या मुंबईला का जायचं मला माहीत आहे आय नो वाय टू गो टू मुंबई आय नो वाय टू गो टू मुंबई मुंबईला का जायचं मला माहीत नाही कसं म्हणणार आय डोंट नो वाय टू गो टू मुंबई मुंबईला का जायचं तुला माहिती आहे का डू यू नो वाय टू गो टू मुंबई मुंबईला का जायचं तुला माहिती नाही डोंट यू नो वाय टू गो टू मुंबई मुंबईला का जायचं तुझ्या आईला विचार Ask your mother why to go to Mumbai. Yeah. When to go? When to go? म्हणजे केव्हा जायचे
वेन टू गो म्हणजे केव्हा जायचे. मुंबईला केव्हा जायचं मला माहीत आहे. कसं होणार? आय नो वेन टू गो टू मुंबई. जा लग्न कर ना. लग्न केव्हा करायचं मला माहीत आहे. आय नो वेन टू मॅरी. आय नो वेन टू गो टू मॅरी. लग्न केव्हा करायचं मला माहीत नाही. आय डोंट नो वेन टू मॅरी. एक वाक्य लिहून गेलं नाही ह्याच्यावरती? लिहून घेतलंय ना. आता शेवटचं व्हॉट टू डू. व्हॉट WHET व्हॉट टू डू म्हणजे काय करायचं. व्हॉट टू डू म्हणजे काय करायचं. काय करायचं आता? काय लिहायचं कळलंय ना? लिहितोय ना? या वहीत काय लिहायचं मला माहीत नाही. आय डोंट नो व्हॉट टू राईट इन दिस लेटर. तुझ्या बापाला काय सांगायचं मला माहिती आहे. आय नो व्हॉट टू टेल युअर. पहिलं काय खायचं मला कळतं. आय नो व्हॉट टू ईट फर्स्ट. आलं लक्षात? वेर, हाऊ, व्हाय, व्हेन, व्हॉट. चला आता थोडीशी अवघड वाक्य. हे होतं साधं सिंपल. आपल्याला 11 वाजता संपवायचं आहे. बरोबर? या मी पाहिले नाही. मी पाहिले नाही. म्हणजे काय? या कोणाला सांगता येते? मी पाहिले नाही. कोण सांगते? अरे वा, टाळ्या वाजवा ना. फर्स्ट टाइम विद्यार्थी मिळाला मला. करेक्ट वापर. काय मिळाला तर सांग. उभं राहा. आणि मी सांगतो नंतर. तो काय म्हणाला माहिती आहे का? मी पाहिले नाही म्हणजे आय डिडंट सी. असंच ना रे? होय, असंच ना? का वेगळं लिहिलंय? असं लागू नकोस रे. लागलास की गेलास का म्हटलं. आय डिडंट सी म्हणजे मी पाहिलं नाही. आता हे एक वाक्य मरेपर्यंत आठवण असं तोंडपाठ करायचे. कारण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही जे जे काय केलं नाही ते सगळं आय डिडंट मध्ये झालं. तुम्ही आज झोपलो नाही. आय डिड नॉट स्लीप टुडे. मी आज चपाती खाल्ली नाही. आय डिड नॉट ईट चपाती. मी त्याला फोन केला नाही. आय डिड नॉट कॉल हिम. मी तिला भेटलो नाही. आय डिड नॉट लीव हर. बघितलं किती फायदेशीर आहे. माझं एक वाक्य फुटलं. काय घेऊन घेतलंय का वाक्य? काय पाहिलं नाही म्हणजे आय डिड नॉट. ओके. आता सगळे जे चुका करतात हे पण बघा. किती लोकांना येत नव्हतं. कोणी सारखं वाटत केलं. पण आता ही चूक कराल ना. मी अभ्यास केला नाही कसं म्हणणार? यायला लागलं सगळ्यांना. आता खूप लोक चुका करतात. BA MA झालेले पण चुका करतात. पण तुम्ही नाही चुका करता. कारण ते तुम्हाला पाठ करायला
या तो येतो येणार तो येतो म्हणूनच तुला दिवशी आलं. आता तू लिही, तुम्ही लोकांनी लिहा, मला याच्यात तपासायचे. तो येतो, तू किती आहे तुम्ही लिहा, तुम्ही लिहा, मी तपासणार आहे. बोली लिहिलं, कोणी एकमेकांना सांगायचं नाही. तो येतो लिहा, तो येतो. तुम्हाला जमलं तसं लिहून घ्या, नंतर मी करेक्ट सांगणार. जवळजवळ चुकणार आहात, नाही चुकलं तर बरंच आहे. झालं नाही हे तुझं झालं. ठीक आहे मस्त. तो येतो लिहिलंच नाही. तिकडनं हातात येता आता ह्याला संधी देतो. दाखव जरा वही दाखव. एवढं माहीत नाही आम्हाला. मी सेम आपलं आम्ही लिहून ठेवला दोन नेमकं काय माहिती. आता येत नाही. म्हणजे तो येतो म्हणजे कमी नसतो. येत आहे असेल तर कमी आमचा एवढा येतं चांगला. ते 10वीतले आहे, त्यामुळे कदाचित सगळं बिनचूक लिहिलं आहे त्याने, किंवा असंही असेल एकाने बिनचूक लिहिले बाकी त्याने कॉपी केली. शक्यता नाकारता येत नाही. तीच गोष्ट झाली असणार. तुला तू काय लिहिलं नाही, तू किती आहे हा. तू दाखवतो आम्ही नाही करतो. काय सांगतो तो येतो. या 99% लोक चुकीचं लिहितात. आणि तुमची इंग्लिशची लायकी काय हे एका वाक्यावरून लोक कळणार आहे. तुम्ही जर करेक्ट लिहिलं तर वा चांगलं इंग्लिश. चुकीचं लिहिलं तर मला काही सांगायला पाहिजे. या ही कम्स COME यस पाहिजे. ही कम्स सांगितलं ना मग तुम्ही सर आहात ना तुम्ही. अरे वा मस्त भारी हुशार विद्यार्थी. तो येतो म्हणजे ही कम्स. तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. आणि ज्यांनी बिलकुल लिहिले त्यांनी स्वतःच अभिनंदन करून घ्या. आता ह्या झाल्याच्या नंतर आमका पार्टी द्यायची. दोन वाक्यात तू बरोबर लिहिलं. आता नीट लक्षात घ्या, अशा 4000 चुका झाल्या असतात जर तुम्ही आज कार्य केलं नसतं. मग तो झोपतो कसं होणार. स्लीप म्हणायचं नाही. तो खातो ही हिट्स. तो खेळतो ही प्लेस. तो भेटतो ही मिक्स. मीठ म्हटलं की तुमचं मीठ फालतो. आलं लक्षात. पुढे तो तिथे फक्त यश लावायचं काय. फक्त यश लावायचं बघा हे शाळेमध्ये. आमच्याकडे लावणं बिघणं काही नाही. बघा मी कुठेही लावत नाहीये. असं वाक्य हे असं आहे असं पाठ करा. ओनली टॉकिंग. तो खातो ही मिक्स. तो भेटतो ही मिक्स. या तो येत नाही. या तो येत नाही. नॉट कम. आता हे तुम्हाला येईल पण असं वाटतंय. बघतो मी. लिहा तुम्हीच लिहा. तो येत नाही. नॉट कम. तो येत नाही. नॉट कम. आम्ही काय करायचं. तो येत नाही. दाखवणे लवकर. बंद झालं. नाही आम्ही शिकू गेला. आम्ही काय नव्हते नाही. तो येत नाही. तो येतच नाही. दोन टन काय असं
सगळ्यांचं चुकलं. अतिशय साधं आणि सिंपल आहे. Is not हा coming. दोष तुमचा आहे का? आपल्याला शिकवलं होतं. Don't count. दोष असा आहे तुम्ही पाठ करा नाही सांगितलं म्हणून तुमच्या चुका होत्या. आयुष्यात तुमचं का चुकणार नाही तर मी एक तुम्हाला तोडपाठ करायला सांगते. बरोबर आहे? ही डज नॉट कम. हुशार तो विद्यार्थी. येत नाही म्हणजे ही डज नॉट कम. तसं ती येत नाही. घ्या तिथे ताबडतोब घ्या. ती येत नाही. शी डज नॉट कम. ती येत नाही. शी डज नॉट कम. आणि ती येते. शी कम्स. ती येते. शी कम्स. मग ती भेटते. शी मीट्स. ती मला रोज भेटते. शी मीट्स मी एव्हरी डे. एक नंबर वाक्य आहे. शी मीट्स मी. तुम्ही जर ती चूक केलं तर ती भेटणार नाही. हा, बरोबर आहे. भेटते शी मीट पण शी डज नॉट मीट मी. समोरच्या व्यक्ती पण समजू गो ना. ती मला भेटत नाही. बरं जिथे जिथे ऐका जिथे जिथे ही आहे तिथे एका मुलाचं नाव घाला. जिथे जिथे शी आहे त्याच्या एका मुलीचं येणार. म्हणजे काय फरक पडणार नाही. शी डज नॉट कम. सुनीता डज नॉट. माझा घाला. ती जात नाही. शी डज नॉट गो. ती बसत नाही. शी डज नॉट सीट. ती जाते. शी गोज. गेली ना. गेली पोचली. पुढे काय तुला विचारलं ना काय विचारलं तर युट्यूबवरती सगळं आहे. ती मस्करी पण हे सगळं आहे. माझ्या जन्माला त्याच्यात आहे. मी भेटणार आहे. आता माझा अंदाज असा आहे. मी भेटणार आहे. आता माझा अंदाज आहे. हे लक्षात घ्या. हे PA-MA लोकांना सुद्धा वाक्य येत नाही जे आता मी तुम्हाला शिकवतोय. माझा अंदाज असा आहे तुमच्यापैकी एकालाही ते वाक्य न येण्याची शक्यता आहे. कोण सांगेल बिनचूक वाक्य मी भेटणार आहे याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? चला कोण हात वरती करा. कोण जमते का मी भेटणार आहे? अरे जायचंय ना आता. ज्यांना जायचंय ते एक एक जाऊ नका ना. एकदम जायचं तर जाऊ नका. मी भेटणार आहे. मी भेटणार आहे. कधी भेटूया आपण? मी भेटणार आहे. एक उठलाही दुसरा उठतो. त्याचं काम नसलं तरी तो उठतोय. हां चला मी भेटणार आहे. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? घ्या देऊ. काय येणार आहे? घ्या देऊ. मी भेटणार आहे. कोण सांगते का तुमच्यापैकी? मी तुला सांगितलं प्रचंड अवघड वाक्य आहे पण एकदम फालतू आहे. पाठ केलं इतकं फालतू आहे. मला काय येतं पाठ नाही केलं. तुला काय येत नव्हतं. शिकून गेलेले ग्रामरमध्ये वाक्य आलेले पण तुम्हाला नाही सांगितलं की ह्याचा अर्थ मराठी हाय आणि हे वाक्य आपल्याला तोंडपाठ करायचं आहे म्हणून इंग्लिश बोलतंय. या मी भेटणाऱ्या म्हणजे आय एम गोइंग टू मीट. आय एम गोइंग टू मीट. हॅलो विद्यार्थी मित्र व सर जे शिकवत आहेत तर त्यांची मी मध्ये डिस्टर्ब केला 1 मिनिटसाठी. त्यांची पुस्तकं पण आहेत. आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्याला हे समजतं असं वाटतं पण आता तुम्ही उठून जाताय. जर विद्यार्थी संख्या कमी होईल म्हणून मी मध्येच तुम्हाला एक प्रेमाची विनंती आहे. ज्यांना सरांची पुस्तकं वगैरे पाहिजे असतील
तर आपल्या वर्ग शिक्षकांकडे आपली नावं द्या की फायनल होऊन बिसुरे मॅडमच्या वतीने जेव्हा लिस्ट येईल जर तुम्हाला लागली तर आम्ही ती मागवून देऊ शकतो. धन्यवाद. त्या विषयावर मी पुढे येणारच होतो, पण तुम्ही सांगता ठीक आहे. काय झालं? आय एम गोइंग टू मीट. आता हे वाक्य प्रचंड उपयुक्त आहे. पाठ नसल्यामुळे इंग्लिशमध्ये बोलता येत नाही. मग मी झोपणार आहे, कसं होणार? आय एम गोइंग टू स्पीक. मी इंग्लिशमधून पत्र लिहिणार आहे. आय एम गोइंग टू राईट अ लेटर इन इंग्लिश. मी तुझ्याबरोबर पुढच्या वर्षी लग्न करणार आहे. आय एम गोइंग टू मॅरी यू नेक्स्ट इयर. दिस इयर आय हॅव नो टाईम, अदरवाईज आय वुड हॅव मॅरीड यू. बट आय एम शुअर आय एम गोइंग टू मॅरी यू नेक्स्ट इयर. ज्यांचं झालंच आहे त्यांचं काय आणि लक्षात मस्त वाक्य आहे की नाही? मी 10 वडे खाणार आहे. आय एम गोइंग टू ईट 10 वडा किंवा वडे दोन्ही चालतं. वडे जरा मराठी वाटतं, वडाच म्हणजे जरा इंग्लिश वाटतं. तुझं वाक्य आहे. मी आता तुम्हाला इंग्लिशमध्ये एकच वाक्य आहे, सगळ्यात अवघड, प्रचंड अवघड, पण मी समजून सांगितल्यानंतर प्रचंड फालतू. बघा मी आता काय वाक्य सांगतो तुम्हाला, इंग्लिशमध्ये लिहून घ्या. हां, ते वाक्य इंग्लिशमध्ये म्हणजे मराठीतच, आपल्या मराठीतूनच लिहायचं, पण अक्षर इंग्लिश. या आय एम गिवन. आय एम गिवन. हे वाक्य आलं की तुम्हाला इंग्लिश आलं. बाकी सगळी लोक फालतू आहे. इंग्लिश बोलण्याची फालतू, शिकण्याची, बोलायला शिकण्याची फालतू आणि सोपी गोष्ट या जगाच्या पाठीवर कुठलीही नाही. पण तेव्हा तुम्हाला तोंडाने बोलायची इंग्लिश शिकायची आहे. तेव्हा असे शिकवलं तुम्हाला, तोंडाने बोलायची इंग्लिश. तोंडाने बोलायची, हो आम्ही जी शिकतो तर तोंडाने बोलतोय ना, बरोबर ना? हां, आय एम गिवन. उद्या सगळ्यात अवघड वाक्य कुणाला येते हात वरती करा. शक्यता कमी आहे, पण चुकलं तरी घाबरायचं नाही. एक लक्षात घ्या, इंग्लिश आता तो येतो नाही विशेष बोला. कुणाला येते आय एम गिवन म्हणजे काय जमतंय? हात वरती करून सांग. तोंडात तुझ्या तोंडात नको. घ्या लिहून घ्या, तर आपल्याला वेळ देतो. घ्या लिहून घ्या. आय एम गिवन. हा, मला द्या. मी देत आहे. सगळं वाक्य तो भास आहे ना, तो फसवा आहे, म्हणून ते अवघड आहे. भास असा होतोय आय एम गिवन म्हणजे मी दिलेले. वाटतंय का? असंच वाटतंय ना. आय एम गिवन काय असंच वाटतंय का वेगळं वाटतंय? बरोबर, तेच वाटतंय, तेच वाटतंय. बरोबर आहे. बोला नाही, कोणीच बोलत नाही. मी बोललो ना. ऍक्च्युली सगळ्यांना वाटते आय एम गिवनचा अर्थ मी दिलेला आहे, पण प्रत्यक्ष त्याचा मराठी अर्थ असा आहे, लिहून घ्या. आय एम गिवन म्हणजे मला दिलेले आहे. आय एम गिवन म्हणजे मला दिलेले आहे. आता हे वाक्य आलं म्हणजे तुम्ही इंग्लिश मधले मास्टर झाला. BA वाल्याला पण हवा तुम्ही इंग्लिश बोलायला. पण अट एक आहे, कुठलं? पाठांतर. या आय एम गिवन म्हणजे मला दिलेले, वाटते मी दिलेले. आता त्याच्याच पुढे बाजूला द्या मी दिलेले आहे. मी दिलेले आहे.
given. I have given. ह्या काय ते वेगळं नाही. आता एक लक्षात घ्या, आज रात्री किंवा आज दिवसभर फक्त ही 2च वाक्य तोंडपाठ करायची आणि ह्या 2 वाक्यातून स्वतःची सुटका करायची. सुटका म्हणजे कसं, रात्री झोपेत उठवलं आणि विचारलं आय एम गिवन म्हणजे काय आणि आय हॅव गिवन म्हणजे काय, एका क्षणात सांगता यायला पाहिजे. मी दिलेलं आहे त्या आय हॅव गिवन दिले आणि मला दिलेलं आहे म्हणजे आय एम गिवन. आता याच्यात एक खूप लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगतो. ओळखायचं कसं, तुमच्या मराठी बोलण्याची सुरुवात जर का मीने झाली असेल तर आय हॅवने सुरुवात करायची आणि क्रियापदाचं 3रं रूप वापरायचं. बघा, मी दिलेलं आहे आय हॅव गिवन, मी खाल्लेलं आहे आय हॅव इटन, मी मारलेलं आहे आय हॅव बीटन. आणि जर का तुमच्या वाक्याची सुरुवात मलाने झालेली असेल तर इंग्लिशची सुरुवात आय एम करायची आहे आणि क्रियापदाचं 3रं रूप वापरायचं आहे. कळलं? मला शिकवलं आहे त्याच्यातच बघा, जमते का? मला शिकवलं आहे तिथं, आता तिथे बघून सांगायचं मला मी सुरुवात झाली आहे. मग आय एम टॉट काय म्हणायचं, आय एम टॉट. मला पकडलंय आय एम टॉट, मी पकडलंय आय हॅव कॉट. मला मारलंय आय हॅव बीटन, तुम्ही कुणाला तरी झोडलंय आय हॅव बीटन. आलं लक्षात? हा, हे सगळ्यात मोठं अवघड वाक्य. आता पुढचं घ्या. मी नाचू शकलो, मी नाचू शकलो, मी नाचू शकलो. चल, तसंही सोपं आहे. कोणाला येते बघा, मी नाचू शकलो. कोणाला येते, मी नाचू शकलो, मला नाचता आलं. मी नाचू शकलो, मला नाचता आलं. नाही, लाजू नका, लाजू नका, लागला नाही गेलं. मी नाचू शकलो म्हणजे आय कुड, मी त्याच म्हणाले आय कुड डान्स. शक्यता, मी नाचू शकलो, आय कुड डान्स. एखादी गोष्ट येईल असं वाटत नसताना ती येते तेव्हा हा प्रकार वापरायचा. मी नाचू शकलो, मी 10 वडे खाऊ शकलो, आय कुड ईट ए राईट. मी इंग्लिशमध्ये पत्र लिहू शकलो, कुड राईट लेटर इन इंग्लिश. बघितलं? एवढाच येत आहे. नाही, संपू नका, काय पूर्ण पूर्ण करा, संपू नका. तो म्हणाला, द्या, हे पण अवघड आहे, BA वाल्याला सुद्धा येत नाही, सगळे चुका करतात, पण तुम्ही चूक करणार नाही का, हे तुम्ही वाक्य तोंडपाठ करणार. ही सेड, तो म्हणाला की तो येईल, म्हणजे ही सेड, काय तुला म्हणायचे जमते काय ना, ही सेड दॅट. हे तुमच्या भाषेत आहे ना, डायरेक्ट इनडायरेक्ट शब्द आहे ना, ते इनडायरेक्ट वाक्य आहे. तो म्हणाला की तो येईल. ही सेड दॅट
वापरायचं नाही. सगळे लोक रील वापरणारी वाट लावतात. He said that he would कम काय कम काय म्हणतो बाकी काय बोलतो. तो येईल तो येईल तो येईल. He said that he would come. आता एक उदाहरण लक्षात ठेवण्यासाठी होतं. एक मुलगा आणि मुलगी फिरतायत. आई वडिलांनी बघितलं, आईने बघितलं, काय चाललंय का तुमचं. काय नाही, तो म्हणाला की तो माझ्याबरोबर लग्न करेल म्हणून आम्ही फिरतो. He said that he would marry पोरांना तेच मार्क आला ना बरोबर ना. मार्क आला he would marry me. आलं लक्षात. तुमच्यापैकी कोणाला बेचा पाडा येतोय का. येतोय बेचा पाडा म्हणा उद्या चला. जाचा पाडा म्हणा. गायिका गायिनी गायिनी गायचं काही गायपट म्हणा गायचा काही अठ्ठ्याऐंशी काही नव्वद काही गायचं 29 म्हणा. 29 29 एकोणतीस 18 एकोणतीस 12 एकोणतीस. अरे 29चा पाडा तुम्हाला येत नाही. मला तरी कुठे येतो. पण समजा मी तुम्हाला 2 ते 100चे पाढे लिहून दिले आणि सांगितलं तोंडपाठ करा. कधी ना कधी तोंडपाठ होतील की नाही. कधी ना कधी. तुला मी एक पाढा रोज पाठ करायला सांगितला एक आणि 100 पर्यंत आपल्याला पाठ करायचे. 2 ते 100 आपल्याला पाठ करायचे. किती दिवस लागतील रोज एक पाढा केला तर 100 पर्यंत पाठ करायला. 100. हे उत्तर चुकीचं आहे. वाटतं 2 ते 100 ना. तसं नाही. बेडचा एकच पाढा आहे ना. एकचा पाढा कुठे आहे. 99 दिवस लागणार. आता सांगा 2 ते 100चे पाढे तोंडपाठ झाले की अंकगणित कसं वाटेल. सोपं अवघड एकदम असं पाणी. हाच नियम त्या इंग्लिशच्या वाक्यांना लागू पडतो. इंग्लिशमध्ये सुमार. आता मला सांगा पहिल्यांदा तुमच्यापैकी मोठे झाल्यानंतर कुणाला काय व्हायचं आहे. कुणाला नोकऱ्या करायच्या आहेत का बिझनेस करायचं की आणखी काय करायचं सांगा. नोकऱ्या करणार आणि हात वरती करा. बाकीचे काय सगळे बिझनेस पण होणार आहे. हे तू काय होणार आहे. हात वरती करत नाही. व्हेरी गुड. एक लक्षात घ्या. जो माणूस बिझनेस करेल ना तो श्रीमंत होणार. नोकरी करेल तो लोकांचा गुलाम राहणार आयुष्यभर. पण या मराठी माणसाला नोकरी करण्यात भाग कोण पाडते माहिती आहे का. कोण पाडते. त्या मुली पाडतात. हा बरोबर आहे. काय चुकलं नाही. नोकरीवाला हो तुमचा नोकरीवाला हो. तुला नवरा कसा पाहिजे. नोकरी करणार. काही नोकरी हवी. रूम हवी हवी का हवी. कुणाला बिझनेस करणार. मला माझ्याबरोबर काय फिरणारा 10 ते 5 नोकरी करणार. आणि त्या तुटपुंच्या पगारात काय मजा येणार आहे. पण हेच जर तुम्ही बिझनेसमॅनशी लग्न केलं तर पैसा पैसा. तेव्हा तुम्ही ठरवायचं आहे लग्न करणार तर बिझनेसमॅन बरोबरच लग्न करणार. मग त्यांना झक मारत बिझनेस करावा लागणार. सध्या असं नाही आहे. सध्या आम्हाला नवरा हा नोकरी करणारच पाहिजे. आणि मुंबईत असेल तर त्याची स्वतःची खोली पाहिजे. हे पाहिजे ते पाहिजे. नाटकं
आणि तुझी स्वतःची घोडी आहे का ती असू दे. सांगण्याचा मुद्दा काय तर बिझनेसमन आणि हा हे दोन प्रकार असतात. आता झाले बिझनेस. तुम्हाला आता इंग्लिशमध्ये हां नोकरी करण्याची त्यांना जास्त चांगली नोकरी पाहिजे असेल त्यांना इंटरव्ह्यूमध्ये काय करावं लागतं. इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू घेणार आहे बरोबर आहे. पास व्हा तुम्ही पण बहुसंख्य मराठी मुलं पास होत नाही कारण का त्यांना इंग्लिश बोलता येत नाही मग त्यांना नको त्या गोष्टी पण तुमचं भाग्य थो तुम्ही सर्वच्या सर्व विद्यार्थी इंटरव्ह्यूमध्ये पास होणार आहात आणि तुम्हाला चांगल्या नोकऱ्या मिळतील प्रमोशन मिळेल. पण एका अटीवर मी माझं जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये नोकरीसाठी मुलाखत हा विषय आहे. म्हणजे नोकरीला जसं मुलाखत देतात ना तसं इंग्लिशमध्ये मुलाखत आहे. तर ती सगळ्यांना वाचायला पाहिजे जर नोकरी करायची असेल बरोबर आहे. आता आमचं जे पुस्तक आहे ते पुस्तक जर का तुम्ही घेतलं त्याची कशी किंमत आहे 2000 रुपये. पण ते आम्ही ऐका का ते पुस्तक म्हणजे तुमचं MA इंग्लिशचं सर्टिफिकेट आहे. तुम्हाला इंग्लिश मीडियमपेक्षा उत्कृष्ट इंग्लिश बोलता येणार आलं लक्षात. तर ते पुस्तक आम्ही फक्त 500 रुपयाला तुम्हाला देणार आहोत. आणि नोंदणी वगैरे सर म्हणतायत पण ते आवश्यकता नाही कारण त्याला वेळ लागणार आहे. पण जर का तुम्ही केलं आपल्या ज्याला गरज असेल त्यांनी तर ते बरोबर आहे. म्हणतो ते नोंदणी करून ठेवा. जेव्हा गरज असेल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू की तेव्हा पुस्तक मिळणार आहे. त्या पुस्तकाचा फायदा काय अख्खं जग जे इंग्लिश बोलतं लिहितं तुम्हाला जगातल्या कुठल्याही माणसाबरोबर इंग्लिश बोलायचं आहे का तुला बोलायचं जगातल्या कुठल्याही माणसाबरोबर अवघी 100 वाक्य तोंड पाठ केली की संपला विषय. अख्खं जग ह्या 100 वाक्यात बोलत असतं आणि 100 वाक्यांची यादी जगामध्ये फक्त माझ्या पुस्तकात आहे. कुठे भटकण्याची गरज नाही. अर्थात प्रश्न पैशाचा असल्यामुळे हे पुस्तक तुम्ही घ्याच असे आम्ही म्हणणार नाही. तुमच्या आईवडिलांना तुम्ही सांगा की आपल्याला असं मला इंग्लिश बोलतानंतर काय फायदा. आता हे जे तुमच्या वहीवरती काय लिहिलंय ते तुमचं आता तोंडपाठ झालंय का नाही. आता तुम्हाला एक आयडिया सांगतो काय करायचं. हे आता संपत आलंय जरा थांबा. आजच्या क्लासचा तुम्हाला 100% फायदा व्हावा असं वाटतंय का हां सांग वाटतंय. पाठांतर आहे पण अशी पद्धत शोधून काढलेली आहे की तुम्ही अभ्यासच करायचं नाही. अभ्यास न करता पाठांतर आहे ना. म्हणजे काय करायचं तुमच्या वहीवरती जे काही लिहिलेलं आहे आता तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला जे लिहिलेलं आहे ते पाठ करायला जमेल म्हणून जमणार नाही असा माझा अनुभव. तर काय करायचं एका वहीचा पेपर घ्यायचा त्याच्यामध्ये 2 ते 3 वाक्य लिहायची. तुम्हाला शिकवलं ते हां 2 ते 3 वाक्य लिहायचे. ते पान फाडायचं 24 तास स्वतःच्या खिशात ठेवायचं स्वतः जवळ ठेवायचं. सकाळी संडासला गेला तरी पान बरोबर घेऊन जायचं. तेवढ्या वेळात एखाद दुसरं वाक्य तोंडपाठ झालं तर झालं. जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा पाठांतर चालू. असं जर तुम्ही केलं तर हे सगळं तुमचं पाठांतर 5-6 दिवसात जास्तीत जास्त आठवड्यात आणि तुम्हाला 50% इंग्लिश आजच्या हे पाठ केल्यानंतर बोलता येईल. आता सगळ्यात मोठी अडचण अशी आहे
ती सत्य महाराष्ट्राच्या शाळेमध्ये शिकवतात ती अडचण आहे की आपल्याला शब्द शिकवत नाही. प्रत्येक घरात येणारे शब्द हे जर शिकवले असते तर हा दुसऱ्याचं इंग्लिश बोलणं समजणं हा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम राहिला नसता. आलं लक्षात? तर मला सांगा, माझं हे लेक्चर तुम्हाला जर आवडलं असेल तर जरा टाळ्या वाजवा. धन्यवाद. कोकाटे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. या ठिकाणी धन्यवाद. या ठिकाणी आपल्या शाळा व्यवस्थापनाचे अध्यक्ष सन्माननीय संजयजी पाताडे पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांना माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन आम्ही सन्मानित करत आहोत. संजय पाताडे साहेब, आपल्याला विनंती, आपण जरा व्यासपीठावर यायचं. कोकाटे सर यांना मी विनंती करतो, आमचे स्थानिक व्यवस्थापनाचे अध्यक्ष संजय पाटाडे सर यांना पुष्पगुच्छ द्यायचं आहे. धन्यवाद. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला सरांनी प्राथमिक लेवलचं इंग्लिश शिकवलेलं आहे. त्यांनी थोडीफार आम्हाला माझ्या विनंतीला किंवा माझी विद्यार्थी जी टीम आहे त्यांच्या विनंतीला मान देऊन ते मुंबईवरून काल इथे आले. वय त्यांचं वय किती आता तुम्ही पाहिलं आहे, तरी पण तुम्हाला त्यांनी त्यांच्या शुभवाणीने जे काय जमलं 2 तासात ते त्यांनी सांगितलं. ते अजून आपल्याला शिकवायला इच्छुक आहेत, पण आपल्याला घरी जायची चुळबुळ चालू आहे, म्हणून आम्ही त्यांना या ठिकाणी थांबवायला सांगितलं आहे. आपल्याला जर त्यांची पुस्तकं पाहिजे असतील तर आपण आपल्या वर्ग शिक्षकांकडे आपलं नाव द्यायचं आहे आणि ती लिस्ट मग प्रत्येक वर्ग शिक्षकांकडून आपल्या मुख्याध्यापिका बिसुरे मॅडम यांच्याकडे जाईल. आणि जर तुम्हाला कोणाला पुस्तकं पाहिजे असतील तर आम्ही ते अल्प दरात त्यांनी सांगितले तशी आपल्याला उपलब्ध करून देऊ. मी या ठिकाणी शाळा व्यवस्थापनाचं, स्थानिक व्यवस्थापनाचं आपलं सर्वांचं मनापासून हृदयापासून आभार व्यक्त करतो. काही पालक उपस्थित आहेत त्यांचं पण आभार व्यक्त करतो. आणि विशेष म्हणजे आमचे साळुंके गुरुजी जे विचार आहेत त्यांनी हा कार्यक्रम करायला मला आग्रह धरला, त्यांचं पण मी हृदयापासून मनापासून एकदम कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी हा कार्यक्रम संपल्याचं घोषित करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की वंदे वंदे, भारत माता की. धन्यवाद.